Hello all, welcome to the TKD's Yeshwantrao Chauhan Polytechnic Inchalkarji. In this series of video lecture, we are going through the subject management. In the previous lecture, we seen the what are meaning or what are the objectives of Industrial Dispute Act 1947. What are the various definitions given in the Industrial Dispute Act 1947 from the chapter number 5, that is Legislative Act. In this particular lecture, we are going to cover the points, that is authorities under Industrial Dispute Act 1947, the difference between layoff and lockout, compensation for workers, and penalties in Industrial Dispute Act 1947. The authorities under this act. Authorities means काय की या ऍक्ट नुसार कोणाकोणाला अथॉरिटीज दिलेली आहेत किंवा कोण कोण व्यक्ती असणार आहेत की त्या व्यक्तींच्या आधारे किंवा ते व्यक्ती काय करणार आहेत, जे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स आहेत किंवा इंडस्ट्रीमध्ये जे वादविवाद आहेत, मतभेद आहेत, ते सॉल्व्ह करण्याचं काम त्या व्यक्ती करणार आहेत आणि त्या प्रकारच्या अथॉरिटी त्यांना दिलेलं असणार आहे. वर्क्स कमिटी. Any industry in which 100 or more workers have been employed for preceding 12 months shall constitute a works committee. म्हणजे जर समजा इंडस्ट्रीमध्ये 100 कामगार काम करत असतील आणि ते कंटिन्यू 12 महिने काम करत असतील तर तिथं वर्क कमिटी फॉर्म करणं गरजेचं आहे. वर्क्स कमिटी shall have representatives of workers and employer both. Employee representatives will not be less than those of employer in number. आता मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे की व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर. जे एम्प्लॉई कोण असणार आहेत आणि एम्प्लॉयर कोण असणार आहेत. एम्प्लॉयर म्हणजे काय, जो रोजगार देणार आहे, आणि एम्प्लॉई मीन्स काय, जे रोजगार घेणार आहेत किंवा एम्प्लॉयरच्या अंडर जे काम करणार आहेत त्यांना काय म्हटले, एम्प्लॉई. आता वर्क्स कमिटीमध्ये जेवढे एम्प्लॉई रिप्रेझेंटेटिव्ह किंवा एम्प्लॉई कडून जे लोक असणार आहेत, समजा 2 असतील किंवा 3 असतील ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, तेवढेच एम्प्लॉयरचे असणार आहेत. म्हणजे एकाचे जास्त आणि एकाचे कमी असं नसणार आहेत. एम्प्लॉईचे जे एवढे रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेत तेवढेच एम्प्लॉयरचे पण रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेत वर्क्स कमिटीमध्ये. वर्क्स कमिटी शाल प्रमोट मेजर्स फॉर सेक्युरिंग अँड प्रिझर्विंग गुड रिलेशनशिप बिटवीन वर्कर्स अँड एम्प्लॉयर. मीन्स काय की वर्क कमिटीचं मेजर काम काय असणार आहे की गुड रिलेशन मेंटेन ठेवायचं आहे वर्कर मध्ये आणि जे एम्प्लॉयर आहेत त्यांच्यामध्ये. नेक्स्ट, कन्सलेशन ऑफिसर. कन्सलेशन ऑफिसर्स will be appointed by any appropriate government and they shall mediate and promote the settlements of industrial disputes. आता कन्सलेशन ऑफिसर्स कोण नेमणार आहेत की जे गव्हर्नमेंट असणार आहे, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार असणार आहे, ते नेमणार आहेत आणि त्यांचं काम काय असणार आहे किंवा कन्सलेशनचा अर्थ काय, समन्वयक. कन्सलेशनचा अर्थ काय, समन्वयक. म्हणजे ते दोन जे पार्टी आहेत, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई, त्यांच्यामध्ये जो वाद आहे तो वाद मिटवण्यासाठी ऍज अ समन्वयक म्हणून ते काम करणार आहेत. ते कोण नेमणार आहेत, गव्हर्नमेंट. बोर्ड ऑफ कन्सलेशन. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट मे कॉन्स्टिट्यूट अ बोर्ड ऑफ कन्सलेशन टू प्रमोट सेटलमेंट ऑफ अन इंडस्ट्रियल डिस्प्यूट. हे पण बोर्ड ऑफ कन्सलेशन कोण नेमणार आहेत, गव्हर्नमेंट. की कन्सलेशन ऑफिसरचं किंवा बोर्ड ऑफ कन्सलेशन ऑफिसर्स म्हणजे एकापेक्षा जास्त 2-3 जण असतील तर त्याला काय म्हणणार, बोर्ड ऑफ कन्सलेशन. मग त्यामध्ये काय असणार आहे, बोर्ड ऑफ कन्सलेशनचा चेअरमन एक असणार आहे आणि त्याच्या अंडर 2-3 लोक काम करणार आहेत. मग बोर्ड ऑफ कन्सलेशनचं मेजर काम काय असणार आहे की जे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई किंवा वर्कर आणि एम्प्लॉयर मध्ये जे डिफरन्सेस आहेत किंवा मतभेद जे आहेत ते कमी करणं आणि त्यांच्यामध्ये गुड रिलेशन मेंटेन ठेवण्याचं काम करणार आहे. कोर्ट्स ऑफ इन्क्वायरी. Appropriate government may constitute a court of inquiry to look into any matter connected with the industrial dispute court. आता गव्हर्नमेंट कोर्ट सुद्धा नेमणार आहे. त्या कोर्टचं काम काय असणार आहे की जे डिस्प्यूट्स आहेत एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई मध्ये त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करणं, त्यामध्ये त्यांना एक डिसिजन देणं किंवा त्याचं एक गुड रिलेशन मेंटेन करण्यासाठी त्यांना एक सोल्युशन देण्याचं काम कोर्ट इन्क्वायरीचं असणार आहे. किंवा सगळी वादामागची कारण काय आहेत
त्याची इन्क्वायरी करायचं काम सुद्धा कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा असणार आहे. The court shall inquire and submit a report ordinarily within 6 months from the commencement of inquiry. म्हणजे कोर्ट ऑफ इन्क्वायरी जर गव्हर्नमेंटने फॉर्म केली तर त्याचं मेन काम काय असणार आहे की जे डिस्प्यूट्स आहेत, इंडस्ट्रियल डिस्प्यूट जे आहेत त्यामागचे कारण काय आहेत ते फाइंड आउट करणं, त्याचा रिपोर्ट तयार करणं आणि ते गव्हर्नमेंटला सबमिट करणं. लेबर कोड. आता जे रिपोर्ट कोर्ट ऑफ इन्क्वायरी कडून आलेले आहेत त्या रिपोर्टचं सगळं ते रिपोर्ट बघणं ते स्टडी करण्याचं काम कोण करणार आहे? लेबर कोर्ट. A labor court or industrial tribunals is a governmental judiciary body which rules on labor or employment related matters and disputes. The matters within jurisdiction of labor court as the propriety or legality of any order passed by employer under the standing orders. म्हणजे जे लिगॅलिटी आहे किंवा जे एम्प्लॉयरनी समजा एम्प्लॉयवरती काय तर ऑर्डर काढला असेल, ठीक आहे, किंवा एम्प्लॉयरने काय तर नियम केले असतील एम्प्लॉयीसाठी, तर त्यामागचं कारण किंवा ते जे ऑर्डर आहे किंवा त्यांना जे काम दिलेलं आहे ते लिगल आहे का नाही हे चेक करणं. द ऍप्लिकेशन अँड इंटरप्रिटेशन ऑफ स्टँडिंग ऑर्डर्स, लिगॅलिटी ऑफ स्ट्राईक ऑर लुकआउट, म्हणजे काय की जे स्ट्राईक झालेलं आहे इंडस्ट्रीमध्ये किंवा लॉकआउट झालेलं आहे ते लिगल आहे का नाही ते चेक करणं. डिसमिसल ऑफ वर्कर्स ऑर लीव्ह टू वर्कर्स रॉंगली डिसमिस्ड, म्हणजे काय समजा एम्प्लॉई जो एम्प्लॉयर आहे त्यानं एम्प्लॉईला कारण नसताना काढून टाकलं, ठीक आहे, मग काय म्हणणार आपण? डिसमिसल ऑफ वर्कर्स, रॉंगली डिसमिसल ऑफ वर्कर्स, म्हणजे चुकीच्या पद्धतीने समजा काढून टाकलं एम्प्लॉईला कामावरून, तर त्या केसमध्ये सुद्धा लेबर कोर्ट बघणार आहे. विथड्रॉल ऑफ एनी कन्सेशन ऑफ प्रिव्हिलेज, समजा जर एम्प्लॉयरने एम्प्लॉईचे स्पेशल जे कन्सेशन दिलेले आहेत इंडस्ट्रीमध्ये जर ते काढून घेतले तर त्या केसमध्ये सुद्धा लेबर कोर्ट काम करणार आहे. नॅशनल ट्रायब्युनल्स. आता लेबर कोर्ट आणि नॅशनल ट्रायब्युनल्स मध्ये फरक काय की लेबर कोर्ट काय आहे की स्टेट लेवलला ते काम करू शकणार आहे, पण नॅशनल ट्रायब्युनल्स जे आहे ते काय करणार आहे सेंट्रल लेवलला, म्हणजे स्टेट लेवलला ते काम करणार आहे नॅशनल ट्रायब्युनल्स. A central government alone has been empowered to constitute one or more national tribunals for the adjudication of industrial disputes which involve questions of national importance or are of such a nature that industrial establishments situated in more than one state are likely to be interested in or affected by such disputes. Means काय नॅशनल ट्रिब्युनल्स कोण अपॉइंट करणार आहे की जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे, दिल्लीचं सरकार जे आहे दिल्लीचं म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंट असणार आहे ते काय तयार करणार आहे? नॅशनल ट्रायब्युनल्स तयार करणार आहे. आणि ते कोणासाठी असणार आहे की जिथं नॅशनल इम्पॉर्टन्स किंवा देशाचं हित असणार आहे त्या केसमध्ये. आणि समजा एक इंडस्ट्री आहे आणि ती मोठी इंडस्ट्री आहे आणि त्याचे जे फॅक्टरीज आहेत ते वेगवेगळ्या राज्यामध्ये जर काम करत असतील किंवा ते फॅक्टरीचे ब्रँचेस असतील तर त्या केसमध्ये सुद्धा नॅशनल ट्रायब्युनल्स काम करणार आहे. म्हणजे आता समजा टाटा मोटर्सची कंपनी घेतली किंवा टाटा कंपनी घेतली तर टाटा कंपनीचे वेगवेगळे फॅक्टरीज आहेत वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये, तर त्या केसमध्ये काय करणार आहे समजा त्यामध्ये काय तर डिस्प्यूट्स आले त्या टाटा कंपनीमध्ये तर त्यासाठी काय कोण काम करणार आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट काम करणार आहे बाय फॉर्मिंग नॅशनल ट्रायब्युनल्स किंवा नॅशनल कोर्ट फॉर लेबर. A national tribunal labor shall consist of one person only to be appointed by central government. A person shall not be qualified for appointment as the presiding officer of national tribunal unless he is or has been a judge of high court. मग आता नॅशनल ट्रायब्युनल साठी सेंट्रल गव्हर्नमेंट काय करणार आहे की व्यक्तीची निवड करणार आहे आणि त्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे? तो जज असला पाहिजे हायकोर्टचा. जर म्हणजे नॅशनल ट्रायब्युनल साठी जो पर्सन निवडणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट तर त्याचं क्वालिफिकेशन काय पाहिजे? ही ॲज अ जज ऑफ ए हाय कोर्ट. स्ट्राइक्स अँड लॉकआउट. नो एम्प्लॉई ऑफ पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस शॅल गो ऑन स्ट्राईक. म्हणजे काय म्हटलंय की स्ट्राईक तर
करायचंच नाहीये की पब्लिक युटिलिटी सर्व्हिस म्हणजे काय, ट्रान्सपोर्ट कंपनी असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, म्हणजे जे लोकांना सर्व्हिस देते, म्हणजे जे लोकांना सर्व्हिस देते, ऑटोमोबाईल सेक्टर असेल किंवा ऑइल सेक्टर असेल, पेट्रोलियम सेक्टर असेल, ठीक आहे, म्हणजे हे काय करतात की पब्लिकला सर्व्हिस देतात. मग यांनी कुठल्याही प्रकारच्या स्ट्राईक वरती जायचं नाहीये. विदाउट गिव्हिंग नोटीस ऑफ स्ट्राईक विथिन 6 weeks बिफोर स्ट्रायकिंग, म्हणजे काय, डायरेक्ट स्ट्राईक वरती जायचं नाहीये. त्याच्या आधी जर स्ट्राईकला वरती जायचं असेल, वर्करना स्ट्राईक वरती जायचं असेल, इंडस्ट्रीतल्या वर्करला स्ट्राईक वरती जायचं असेल, तर त्याच्या आधी 6 आठवडे त्याने नोटीस द्यायला पाहिजे. विथिन 14 days ऑफ गिव्हिंग सच नोटीस ऑर बिफोर द एक्सपायरी ऑफ द डेट ऑफ स्ट्राईक मेन्शन्ड इन द नोटीस. म्हणजे काय, समजा 6 महिन्याच्या आधी नोटीस दिली स्ट्राईकची आणि त्याच्यानंतर स्ट्राईकच्या आधी 14 दिवस जर समजा ते नोटीस जर परत घ्यायची असेल तर घेता येते. ड्युरिंग द डिपेंडन्सी ऑफ कन्सलेशन प्रोसिडिंग, नो एम्प्लॉयर ऑफ एनी पब्लिक युटिलिटी सर्व्हिस शाल लॉक आउट. मीन्स काय, स्ट्राईक मीन्स काय, स्ट्राईक कोण करणार आहे, वर्कर, आणि लॉकआउट कोण करणार आहे, की जो एम्प्लॉयर आहे तो काय करू शकतो, कंपनी बंद करायचा निर्णय कोण घेऊ शकतो, जो मालक आहे किंवा जो रोजगार देणार आहे तो काय करू शकतो, की कंपनी बंद करायचा निर्णय घेऊ शकतो. म्हणून काय म्हटलंय, नो एम्प्लॉयर ऑफ एनी पब्लिक युटिलिटी सर्व्हिस शाल लॉकआउट विदाउट गिव्हिंग नोटीस ऑफ लॉकआउट विथिन 6 weeks बिफोर लॉकिंग आउट. जर समजा कुठल्या तरी एम्प्लॉयरला समजा कंपनी बंद करायची आहे किंवा फॅक्टरी बंद करायची आहे, तर त्याच्या आधी 6 आठवडे त्यांना नोटीस देणं गरजेचं आहे. बिफोर द एक्सपायरी ऑफ डेट ऑफ लॉकआउट मेन्शन्ड इन द नोटीस. Prohibition of financial aid to illegal strikes and lockouts. A strike or lockout is illegal if it is declared in conversation of point 1 and 2. जर समजा ह्या दोन जे नियम आहेत वरती, की समजा वर्करना स्ट्राईक करायचं असेल तर 6 आठवड्याच्या आधी त्यांना त्याचं नोटीस द्यायला पाहिजे. जर एम्प्लॉयरला लॉकआउट करायचं असेल किंवा फॅक्टरी बंद करायचं असेल तर त्याला सुद्धा काय करायला पाहिजे, 6 आठवड्याच्या आधी 6 आठवड्या आधी त्यांना नोटीस द्यायला पाहिजे. समजा हे दोन्ही जर रूल जर फॉलो केले नाही, जर त्यानंतर सुद्धा स्ट्राईक किंवा लॉकआउट झाली तर ते इलिगल समजलेलं आहे. कशामध्ये, की इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947, म्हणजे त्या टाईपचं स्ट्राईक किंवा लॉकआउट जर केलं तर ते इलिगल असणार आहे आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. डिफरन्स बिटवीन ले ऑफ अँड लॉकआउट. आता ले ऑफ आणि लॉकआउट मध्ये फरक काय आहे. इन ले ऑफ the employer refuses to give employment due to certain specified reasons, but in lockout there is a deliberate closure of business and employer locks out the workers not due to any such reasons. आता layout means काय, की जो एम्प्लॉयर आहे किंवा जो रोजगार देणार आहे त्यानं काय केलं की थोड्या वेळासाठी कामगारांना कामावर येऊ नका म्हणून सांगितलं, किंवा समजा एका प्रोडक्शन कमी झालं, प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन कमी झालं तर थोडे वर्कर काय केलं, त्या एम्प्लॉयरनं कमी केले आणि थोड्या दिवसानंतर या असं सांगितलं तर त्याला काय म्हणणार, ले ऑफ. आणि लॉकआउट मीन्स काय, की पूर्ण कंपनीच बंद केली, त्या एम्प्लॉयरनं काय केलं, पूर्ण कंपनीच बंद केली तर त्याला काय म्हणणार आपण, लॉकआउट. म्हणजे ले ऑफ मध्ये काय करणार आहे, की एम्प्लॉयर थोड्या वर्करांना थोड्या वेळासाठी रजा देणार आहे, आणि हे कशासाठी, समजा प्रोडक्शन कमी झालं किंवा मार्केटिंगला प्रॉब्लेम आहे किंवा प्रोडक्ट खपत नाहीये, ठीक आहे, त्या केसमध्ये काय करू शकतो, की जो एम्प्लॉयर आहे वर्करांना थोडा वेळ सुट्टी देऊ शकतो, सक्तीची सुट्टी देऊ शकतो. आणि लॉकआउट मध्ये काय असणार आहे, की पूर्ण कंपनीज काय असणार आहे, बंद असणार आहे किंवा ते लॉक असणार आहे. In layoff the business continues but in lockout the place of business is closed down for the time being. आता लेऑफ मध्ये काय असणार आहे, बिझनेस चालू असणार किंवा फॅक्टरी चालू असणार आहे, पण थोड्या वर्करांना व एम्प्लॉयर काय करणार आहे, सुट्टी देणार आहे. पण लॉकआउट मध्ये काय असणार आहे, पूर्ण फॅक्टरी काय झाली असणार आहे, बंद झालेली असणार आहे थोड्या वेळासाठी. इन लॉकआउट देर इज नो क्वेश्चन ऑफ एनी वेजेस or compensation being paid unless the lockout is held to be unjustified. मग आता लॉकआउट मध्ये समजा फॅक्टरीच्या मालकांनाच फॅक्टरी बंद करून टाकली किंवा लॉक केली तर त्या केसमध्ये कुठल्याच कामगारांना किंवा कुठल्याच एम्प्लॉईना पैसे मिळणार नाहीत किंवा त्यांचा पगार मिळणार नाही. ले ऑफ इज रिझल्ट ऑफ ट्रेड रिझन्स बट लॉकआउट इज अ वेपन ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग. मग आता ले ऑफ जे आहे ते ट्रेड रिझन साठी होऊ शकतो किंवा व्यापारी संबंधात होऊ शकतो ले ऑफ. कारण की समजा
जे प्रोडक्ट तयार केलेलं आहे फॅक्टरीमध्ये ते त्याचं खप कमी झालं किंवा खपतच नाही, त्यामुळे काय केलं की वर्करांची संख्या कमी केलं. म्हणजे हे काय होऊ शकतं की त्याच्यामध्ये एक व्यापारी कारण असू शकतं. पण लॉकआउट जे आहे, लॉकआउट काय होऊ शकतो की समजा एम्प्लॉयर जो आहे तो एम्प्लॉईना घाबरवण्यासाठी किंवा त्यांच्याकडून मागणी मान्य करून घेण्यासाठी सुद्धा लॉकआउट करू शकतो. Lockout is subject to certain restrictions and penalties, but it is not in case of layoff. मग आता लॉकआउट झालं तर त्याच्या मग त्यांना जो एम्प्लॉयर आहे त्याला पेनल्टी होऊ शकते, त्याला काय तर बंधनं लागू शकतात. पण लेऑफ मध्ये एम्प्लॉयरला कुठल्याच प्रकारचं बंधनं किंवा दंड होऊ शकत नाही. राईट ऑफ एम्प्लॉई लेड ऑफ फॉर कॉम्पन्सेशन. आता समजा एम्प्लॉईला ले ऑफ केलं किंवा थोड्या दिवसासाठी कंपनीवरून कमी केलं किंवा काढूनच टाकलं, तर त्या वर्करला काय मिळालं पाहिजे, कॉम्पन्सेशन मिळालं पाहिजे. A worker having more than 1 year of continuous service under an employer, if it is laid off, shall get compensation equal to 50% of total of his basis wages and dearness allowance. म्हणजे काय म्हटले की समजा वर्करला काढून टाकलं, समजा तो एक कंटिन्यू 1 वर्ष काम करतोय कंपनीमध्ये आणि 1 वर्षानंतर त्या वर्करला काढून टाकलं, तर त्याला जो वर्षाचा पगार आहे त्याच्या 50% पगार त्याला दिला पाहिजे काढून टाकायच्या आधी. पण याला पण लिमिटेशन आहे. सब्जेक्ट टू द फॉलोइंग लिमिटेशन असणार आहे. Provided that if during any period of 12 months an employee is so laid off for more than 45 days. आता समजा तो 1 वर्ष काम करायला आहे पण एका वर्षामध्ये तो 45 दिवस सुट्टी घेतला, ठीक आहे, किंवा 45 दिवसापेक्षा जास्त सुट्टी घेतला असेल तर त्याला कुठल्याच प्रकारचं कॉम्पन्सेशन मिळणार नाहीये. Provided that if during any period of 12 months an employee is so laid off for more than 45 days, no such compensation shall be payable in respect to any period of layoff after the expiry of the first 45 days, if there is an agreement to that effect between the employee and employer, etc. मग त्या प्रकारचा समजा कुठला जर नियम असेल तर नियमाप्रमाणे सुद्धा त्याला कॉम्पन्सेशन मिळणार नाही. पण कॉम्पन्सेशन कुठल्या केसमध्ये मिळणार आहे, तर कंटिन्यू 1 वर्ष काम करत आलाय तर त्याला टोटल पगाराच्या 50% कॉम्पन्सेशन मिळणार आहे. जर समजा वर्कर 1 वर्ष काम करतोय पण 1 वर्षात तो 45 दिवस आलाच नाही किंवा 45 दिवस त्याला काढूनच टाकलं 1 वर्षाच्या आत, तर त्याला कुठल्याच प्रकारचं कॉम्पन्सेशन मिळणार नाही. एम्प्लॉई नॉट एंटायटल्ड टू कॉम्पन्सेशन इन सर्टन केसेस. आता कुठले केसेस असणार आहेत, नो कॉम्पन्सेशन शॅल बी पेड टू द वर्कर लेड ऑफ अंडर द फॉलोइंग कंडिशन्स. If he refuses to accept alternative employment involving same wages offered to him in the same concern or in any other concern of the same employee. म्हणजे काय केलं की समजा एम्प्लॉई कुठल्या केसमध्ये कॉम्पन्सेशन मिळणार नाहीये की समजा 2 फॅक्टरी आहेत आणि एका फॅक्टरीमध्ये एक वर्कर काम करतोय, समजा त्याला एक ऑर्डर दिली की तू दुसऱ्या फॅक्टरीमध्ये जाऊन काम कर आणि समजा त्या वर्करनं जर मान्य केलं नाही तर त्याला तो काम सोडून गेला तर त्याला कुठल्याच प्रकारचं कॉम्पन्सेशन मिळणार नाहीये. म्हणजे एका फॅक्टरीमधून दुसऱ्या फॅक्टरीमध्ये ट्रान्सफर केलं आणि समजा त्या वर्करला मान्य नसेल आणि तो काम सोडणार असं म्हटला तर त्याला त्या केसमध्ये कुठल्याच प्रकारचं कॉम्पन्सेशन मिळणार नाहीये. म्हणजे अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट मीन्स काय की ट्रान्सफर केलं त्या वर्करचं आणि पगार कमी केला नाही, पगार तोच ठेवला आणि त्यानं जर काम करण्यास मान्य केला नाही तर त्याला कुठल्याच प्रकारचं कॉम्पन्सेशन मिळणार नाहीये. इफ द ले ऑफ इज ड्यू टू स्ट्राईक. जर समजा त्या कामगारनं स्ट्राईक केलं आणि त्याला त्या कंपनीतून काढून टाकलं तर त्या केसमध्ये सुद्धा कॉम्पन्सेशन मिळणार नाहीये. पेनल्टी फॉर इलिगल स्ट्राईक्स अँड लॉकआउट्स. आता कुठल्या प्रकारचे पेनल्टी असणार आहेत, इलिगल जर स्ट्राईक केलं किंवा लॉकआउट केलं. म्हणजे इलिगल कधी म्हणणार मी स्ट्राईक, जर समजा वर्करांनी स्ट्राईक केलं विदाउट नोटीस जर समजा स्ट्राईक केलं वर्करांनी तर त्याला काय म्हणणार इलिगल स्ट्राईक. आणि लॉकआउट सुद्धा समजा एम्प्लॉयरनं कंपनी बंद केली किंवा कंपनीचं लॉकआउट केलं नोटीस न देता तर त्याला आपण काय म्हणणार इलिगल लॉकआउट. स्ट्राईक विच इज इलिगल अंडर दिस ऍक्ट शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 1 month. आता 1 महिन्यासाठी त्यांना काय होऊ शकतं, जेल होऊ शकतं वर्करांना पण आणि जो एम्प्लॉयर आहे त्याला सुद्धा.
जर स्ट्राईक केलं तर वर्करांना होणार आणि लॉकआउट जर केलं तर तो जो एम्प्लॉयर आहे, जो मालक आहे कंपनीचा, त्याला 1 महिन्याची शिक्षा होऊ शकते आणि थोडं दंड पण होऊ शकतो. पेनल्टी फॉर इन्स्टिगेशन. एनी पर्सन हु instigate or incite others to in strike or lockout which is illegal under this act shall be punishable with imprisonment 6 months or with fine of 1000 rupees or both. आता इन्स्टिगेशन मीन्स काय? उत्तेजन. ठीक आहे. इन्स्टिगेशन मीन्स काय? उत्तेजन. समजा एक व्यक्ती काय करते की जे फॅक्टरीमध्ये वर्कर आहेत त्यांना उत्तेजना देते की तुम्ही ती स्ट्राईक करा किंवा त्यांना फोर्स करते की तुम्ही स्ट्राईक करा. ह्या संदर्भातलं समजा ती व्यक्ती काम करत असेल, ठीक आहे, तर त्या व्यक्तीला 6 महिन्याची जेल किंवा 1000 रुपयाचा दंड होऊ शकतो. इन्स्टिगेशन मीन्स काय? उत्तेजना देणे. म्हणजे तो वर्करांना सांगतोय की उत्तेजना देतोय की फोर्स करतोय की तुम्ही कंपनीमध्ये स्ट्राईक करा, अशी व्यक्ती. पेनल्टी फॉर गिव्हिंग फायनान्शियल एड टू इलिगल स्ट्राईक. समजा एक व्यक्ती जी आहे ती स्ट्राईक करण्यासाठी वर्करांना पैसे देते किंवा फायनान्शियल मदत करते, त्यांना सुद्धा दंड असणार आहे. एनी पर्सन हु नोइंगली एक्सटेंड्स और सप्लाईज एनी मनी इन फर्दरन्स और सपोर्ट ऑफ अ स्ट्राईक विच इज इलिगल अंडर दिस ऍक्ट शॅल बी पनिशेबल. मीन्स काय? जर समजा स्ट्राईक साठी एक व्यक्ती पैसे देत असेल वर्करांना तर त्या केसमध्ये सुद्धा त्यांना त्या व्यक्तीला पेनल्टी होऊ शकते किंवा त्याला दंड किंवा जेल होऊ शकते. In this lecture, we gone through what are the various authorities under Industrial Dispute Act 1947, difference between layoff and lockout, compensation for workers and penalties in Industrial Dispute Act 1947. Thank you all.